चला फिल्डिंग लावून घ्या. हॅलो. चालू सामना आपण पाहतोय खांडीजेपाडा बनाम पिंपळोली या दोन संघामध्ये. आणि या ठिकाणी मात्र खांडीजेपाडा संघाला 2 रनाची पॅनल्टी लागलेली आहे. 12व्या प्रतिनिधीच्या खिशामध्ये मोबाईल सापडलेला आहे. 12व्या खेळाडूच्या खिशामध्ये मोबाईल आढळलेला आहे, त्यामुळे 2 धावेची पॅनल्टी या ठिकाणी घोषित केलेली आहे. धावफलकावर धावा लागल्यात विचार केला तर 2 धावा. विनायक 3 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे. वन बॉल सीमा रेषा बाहेर. हा येतोय चौकार, ज्या चौकाराची खऱ्या अर्थाने गरज होती. पिवनचं षटक आहे विनायक गोरे. पहिल्याच चेंडूवर मात्र दीपक सारख्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर मात्र 2 फलंदाज आपण पाहतोय, प्रदीप आणि जितू. जितूच्या प्रदीपच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. रिव्हर्स अटेन, रिव्हर्स सक्सेसफुल फटका ठरलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार.
बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले प्रदीप या फलंदाजाकडनं. बॅटची हिडिंग एज इथे मात्र जीवनदान मिळालंय. ज्या फलंदाजाने दोन चौकार दाखवल्यात त्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. पहिलं षटक P1चं पहिलं षटक संपलं. सामना मात्र 5 षटकांचा आहे आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर खूप काही चांगलं घडलं ते पिंपळोली संघाच्या बाजूने, कारण धावाचे विचार केला. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 1 गडी बाद 11 धावा. प्रदीप आणि जितू ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. प्रदीपच्या बॅटमधून जरूर आपण दोन चौकार पाहिले. आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज आलाय जितू, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लकी निरगुडा या गोलंदाजाचा वापर केलाय. P2चं षटक टाकण्यासाठी हा गोलंदाज सज्ज झालाय. सामना 5 षटकांचा आहे. इथे मात्र लो फुलटोचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. इथून मात्र हँडसम जितूच्या बॅटमधून निघालेला हा पहिला उत्तुंग षटकार. खराब चेंडू फेकला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. खूप दूरवरचा प्रवास गाठून हा संघ या ठिकाणी मात्र दाखल झालाय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खांडीचापाडा संघाचा शहापूर विभागातून हा संघ आला. इथे मात्र टॅप केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये दूरवरचा क्षेत्ररक्षक आलाय. त्याने पहिल्याच अटॅम्प्टमध्ये चेंडूला उचलला, फेकलं, परंतु तेवढा अवधी होता 2 धावा घेण्याचा आणि या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. चांगली भागीदारी पाहायला मिळेल, कारण शून्यावर दीपक सारखा एक विस्फोटक फलंदाज बाद झाला होता, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो दीपक भागात. आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने प्रदीप आणि जितूने या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. इथे मात्र डॉट आला. डॉटने मात्र मनोबल वाढलंय ते गोलंदाजाचं. अक्रॉस द लाईन खेळला. इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे. देखना फटका, जणू काही मागच्याच फटक्याची कार्बन कॉपी टीज आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र लकीवर चढवलेला हल्ला, 2 मोठे उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर लकीने मात्र 14 धावा खर्च केल्यात. इथे मात्र फटका, अतिशय चांगला चेंडू फेकला होता गोलंदाज लकीनं, चकमा दिला फलंदाज जितूला. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु विनायक गोरे आहे त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. हा येतोय चौकार. षटक क्रमांक 2 संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. धावफलकावर धावा लागल्यात 29. 14.50च्या सरासरीने धावा जमावण्यात यश आलंय. तो खांडीजपाडा या टीमला चांगला ताळमेळ बसवलाय 2 फलंदाजाने, प्रदीप आणि जितू या 2 फलंदाजाने. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा विनायक गोरे, संघाचा संघनायक. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, झेल जमिनीला ड्रॉप झाला. पहिली धाव वेगाने दुसरीचा कॉल दिलाय प्रदीपना आणि या ठिकाणी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 31. थोडासा नाराज आहे विनायक गोरे, कारण त्याला ठाऊक आहे ही जोडी मात्र चांगली जबाबदारी या दोन्ही खेळाडूंनी घेतली. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी मात्र बिल्टअप केली आहे, कारण 31 धावांची भागीदारी
या ठिकाणी या दोन फलंदाजांमध्ये अजून एक चांगला फटका, त्या ठिकाणी लकी आहे परंतु लकीच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. अजून एक षटकार. या खेळपट्टीचा विचार केला तर या ठिकाणी 5 षटकामध्ये 100 धावा बनवल्या होत्या त्या लिटिल स्टार धारोळ या टीमनं. म्हणजे खेळपट्टीचा विचार केला तर ही खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल आहे, कारण याच खेळपट्टीवर अतिशय मजबूत धावसंख्या उभी केली आहे मागील सामन्यामध्ये. आणि त्याच इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली. ओके, तिसऱ्या पंचांसाठी फक्त हाईट फॅक्टर चेक करायचा आहे ना. ओके, चेंडू नो आहे. फ्री हिट असेल, 7 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावर लावल्यात. विनायक गोरे स्ट्राईकवर फलंदाज आपण प्रदीपला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर, मिड विकेटच्या डोक्याच्या वरना अजून एक चांगला षटकार आलाय. डीजे या ठिकाणी मात्र 2 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 50. इथे मात्र फटका चांगला आहे. या ठिकाणी अजून एक मोठा फटका आलाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत. अजून एक चौकार येतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना त्या तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 54. एक गडी बाद. विचार केला तर 54 धावाची भागीदारी. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. फलंदाजाने आधी पळवून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याही नंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना आपण विनायक गोरेला पाहतोय, कारण 55 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आतापर्यंत विचार केला तर 55 धावा धावफलकावर लावल्यात. अजून एक फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल हाय हँडसम षटकार. फलकावर धावा लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद, 61 धावा. चांगली स्थितीत, मजबूत स्थितीत या ठिकाणी मात्र पोहोचलाय काळीजबाडा हा संघ. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 11 धावा होत्या, त्याच्यानंतर मात्र 2 षटकामध्ये तब्बल 50 धावा कुठून काढलेल्या आहेत.
त्या जित्तू आणि प्रवीण या दोन फलंदाजांनी वैयक्तिक विचार केला तर जित्तू 21 आणि प्रदीप 16 चेंडू 10 चेंडू मध्ये 38 धावा. स्ट्राइक वर जित्तू. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची इडिंग एज झेल ड्रॉप झाला. त्यानंतर पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. दोनही फलंदाजांना जीवनदान मिळालेत. प्रदीप आणि जितूचा विचार केला तर 9 चेंडू मध्ये 22 धावा आणि प्रदीपचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये 38 धावांचं योगदान दिलंय. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टॉप केली या दोन्ही फलंदाजांनी. चेंडू चांगला आहे. चेंडूची वाट पाहिली या ठिकाणी मात्र पंचांकडे संशयाने पाहिलं ते प्रदीपनं, परंतु पंच आमचे दक्ष अतिशय चांगले पंच. अनंत आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी बराच वेळ हवेत आहे. आर आलाय आणि या ठिकाणी मात्र बऱ्याच वेळानंतर मात्र इथून मात्र फलंदाज बाद झालाय तो प्रदीपला मैदान सोडावं लागेल. ज्या प्रदीपनं मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली होती त्याने मात्र आपल्या संघासाठी 12 चेंडू मध्ये 38 धावांचं नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल आकाश भगत या फलंदाजाला आपण इन अँड ऍक्शन मध्ये पाहू शकाल 4थ्या क्रमांकावर. कारण अतिशय चांगली फलंदाजी राहिली प्रदीपची. 12 चेंडू मध्ये 38 धावांचं योगदान दिलं आणि त्याचाच मोबदला म्हणून संघाची धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकाल 62 धावा. इथे मात्र खऱ्या अर्थाने काशीनाथने चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. ज्या विनायकवर प्रहार चढवला, ज्या लकीवर प्रहार चढवला त्या मानाने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली काशीनाथनं. इथे मात्र अजून एक संधी आहे. पुन्हा आर आहे. चेंडू खाली नवीन कॉल देणे गरजेचं होतं. लकी आला आणि इथून मात्र अतिशय चांगला लकीनं झेल सोडला. आल्या पावली मात्र आकाशला परतावं लागेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागला 3रा. तो कांडीपाडे संघाची धावसंख्या धावफलकावर 62 असताना डीजे दुसरा डावकरे हाताचा आकाश आपण खेळपट्टीवर पाहू शकाल. आकाश वेले या फलंदाजाला इथे मात्र थोडासा कमबॅक केलंय. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 63 धावा. म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या काशीनाथनं. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पुन्हा लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पुन्हा एक अवंतर धाव मिळेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. फटका चांगला आहे. फटका चांगला होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सन्मान दिला खऱ्या अर्थानं आकाशनं. आकाश वेल्हे कौतुक करेन मी खऱ्या अर्थाने काशीनाथचं. कारण कमबॅक करणे गरजेचं होतं आणि ते कमबॅक करून दिलंय ते काशीनाथनं. अतिशय चांगला चेंडू. षटक क्रमांक 4 संपला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 64 धावा. 3 षटकामध्ये 61 धावा होत्या. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने काशीनाथनं मात्र अतिशय चांगला षटक फेकलेला आहे. डीजे
गोरेला आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं षटक राहिलं काशीनाथचं, ज्याने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 61 धावा बनल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. इथे मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर केला. अक्षरशः मात्र चेंडूला खोदून काढलं. हेलिकॉप्टरची आठवण करून, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिला. आणि हा येतोय षटकार. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय जितू. सिंगल. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 71. स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक. अजून एक चांगला फटका, मनगटी ताकदीचा वापर. डावखुरी हाताच्या फलंदाज आकाश वेलेनं मात्र हा षटकार पाहायला मिळाला. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 77 आणि चेंडूची मागणी होते खेळपट्टीवर लगेच द्यायचं आहे. 77 धावा धावफलकावर लावल्यात. अजूनही या पहिल्या सत्रातील 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये या ठिकाणी खेळून काढले. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 79 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू. कडा काय धावा. या सत्रातील शेवटचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उचललाय. फलंदाज बाद. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 80 धावा आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 81 धावांचं टार्गेट मिळालंय. ते पिंपळोली या 2 संघाला, पिंपळोली या संघाला ज्या वेळेला पिंपळोली संघ फलंदाजीसाठी जाईल तेव्हा मात्र अगोदरच त्या 2 धावा ऍड केल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. जी पेनल्टी लागली आहे खंडीजेवाडा टीमला ती मात्र अगोदरच ऍड केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. घडेल काय बिघडेल या ठिकाणी ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रसाद सवारे सरांना. मी मात्र थांबतोय, तुम्ही थांबू नका.
थँक्यू सो मच तुकाराम वाघ सर. तर मागचा सामना आपण पाहिलात ओम साई खडके आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलात नक्कीच झुकरेवाडी. तर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी नक्कीच योगेश होता. तर योगेश यायचा आहे. तब्बल 66 धावसंख्येची त्यानं अगदी विस्फोटक इनिंग त्यांना दाखवली. तर योगेश ठरला होता मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यायचा योगेश लगेचच. तर पहा नक्कीच सेकंड राऊंडसाठी या ठिकाणी ड्रॉ केले जातील. खरं तर 3 संघ पुढे येतील. पहिला सामना जिंकला धारोळ संघानं, दुसरा सामना जिंकला टीम जुगरेवाडीनं आणि तिसरा सामना कोणता संघ जिंकणार ह्याचं उत्तर अजूनही बाकी आहे. या ठिकाणी ड्रॉ बनवले जातात. अगदी या ठिकाणी 3 संघ असतील, एक विजय संघ, 2 नक्कीच एक विजय संघ असेल व त्यानंतर धारोळ आणि जुगरेवाडी हे अशा प्रकारे 3 संघ असतील. या 3 संघांमध्ये इथे ड्रॉ केले जातील. ड्रॉ मध्ये नक्कीच नेक्स्ट मॅच कोणाची असेल हे नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर योगेश आलेत. तर तुकाराम वाघ सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण योगेशला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे. योगेशनं मागच्या मॅच मध्ये तुकाराम सर जबल 24 बॉल मध्ये 66 धाबा तर नक्कीच कुठल्या आणि तो योगेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्क्रीनवरती पाहतात खरं तर योगेश पारधीला छोटा पॅकेट बडा धमाका. खरं तर अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये तब्बल 66 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्यात. अभिनंदन पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. तर योगेश थांबायचं या ठिकाणी. नक्कीच थोड्या वेळामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. पुढची मॅच कशी असेल हे नक्कीच तर नक्कीच पुढची मॅच कशी असेल ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. इथे ड्रॉ केले जातील. तर यस धारोळा संघाचे कॅप्टन विनंती असेल यायचं आहे आणि जुगरेवाडी टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण यायचं आहे. आणि दोन्ही संघ मैदानाच्या खेळतात. पिंपलोली टीम आणि खांडीचापाडा संघ लक्ष सुद्धा या ठिकाणी ड्रॉ केले जातात. एका चिठ्ठीमध्ये विजयी संघ असेल आणि त्यानंतर बाकीच्या 2 चिठ्ठ्यांमध्ये जुगरेवाडी आणि धारोळ असेल. नेक्स्ट मॅच कशी असेल हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केले जातील. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. 81 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आत आपण पाहतात गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आकाश आहेत आणि आकाशचा मात्र मैदानाच्या आत दीपक होते आणि दीपकचा मैदानाच्या मित्रपणे भव्य स्वागत केलंय षटकारानं. तर या ठिकाणी पाहिलं जाईल नेक्स्ट मॅच कोणाची असेल. यस नेक्स्ट मॅच धारोळ विरुद्ध विजय संघ असेल आणि या ठिकाणी फटका फसलाय. शेवटच्या क्षणाला घडलं काय. सोपी कॅच होती. खरं तर या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन प्रदीप होते. प्रदीप कडनं ही चूक होते. खरं तर ही नक्कीच मी तर म्हणेन सोप्या रीतीने बॉलला जज करायचं होतं परंतु त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. जवळजवळ मी तर म्हणेन ही कॅच होती की मॅच होती. येणारा वेळ येणारा काळ सांगून जाईल टीम खांडीचा पाड्या संघाला. अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समन पासून दूर होता. अगदी बॅटच्या टोएनला चेंडू लागला होता. बॉल इस्टनच्या बागे जात असताना आपण पाहतात एकदा वेळ ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 8 या धाव फलकावरती. सुरुवात षटकारांना केली परंतु तदनंतर दीपकनं मैदानाच्या आत कमबॅक चांगलं केलंय आपल्या संघासाठी. P1चा षटक कशा प्रकारे असावं याचं उत्तर दाखवतोय. खरं तर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा डॉट बॉल. खरं तर विनायक गोरे सारखा खेळाडूला अगदी थांबवण्याचं काम दीपक करतोय. हे 2 संघ जेव्हा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात ना तेव्हा चांगली मॅच पाहायला मिळते. खरं तर आज सर्व सामने हे रफ अँड टफ पाहायला मिळतील.
नक्कीच जुगरवाडी संघाला पुढे वाटचाल देण्यात आली ड्रॉच्या माध्यमातून. अभिनंदन जुगरवाडी संघ. नेक्स्ट मॅच विजय संघ आणि लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोल असेल. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू आहे, जज करताय, जजमेंट चांगलं आहे, आता चुका होत नाहीयेत. आणि आता इथनं टीमचा प्राइज विकेट मिळवलाय गोलंदाज दीपकना. फलंदाज बाद विनायक गोरे. बॅक टू दी पवेलियन. तर त्याच दरम्यान आपण जाऊयात व्यासपीठावरती. नुकतंच या ठिकाणी आगमन झालं होतं. खरं तर एक मॅच देखील त्यांनी सहकार्य केलं. खरं तर तुकाराम वाघ सरांचा पण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आपण मान सन्मान करणार आहोत. तर नक्कीच तुकाराम वाघ सरांचाही आपण आज मान सन्मान करणार आहोत. नक्कीच खऱ्या अर्थानं लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळावरती नक्कीच तुकाराम वाघ सरांचं भरपूर प्रेम आहे. कारण की तिथे तिथे मॅच असेल ना सर, नक्कीच तुकाराम वाघ सर आवर्जून मॅच पाहण्यासाठी येतात. खरं तर हे स्पेशल प्रेम मी तर म्हणेन सुनील शिंदे सरांवरती आहे. खरं तर आमची अंबरनाथ तालुक्यातील ही एवन जोडी आहे. खरं तर सुनील सर आणि तुकाराम सर एवन जोडी आमची. पहिला षटक संपलाय मैदानाच्या आत. पहिल्या षटकात सध्या तरी मी तर म्हणेन आणखी सुरुवात षटकारांना केली होती, परंतु तदनंतर कमबॅक अप्रतिम पाहायला मिळालं गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आकाश. छोटा प्लेन हा चेंडू वन साइडला ढकललाय. पुलचा फटका आला, कापेट बॉल चालला डीप मध्ये. खेळाडू पोहोचतात, चांगली फिल्डिंग, परंतु दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव आता कंप्लीट केली जाते. 81चा टार्गेट इथे चेस करायचं आहे. 81 म्हटलं तर मोठी धावसंख्या आहे या खेळपट्टीवरती. आज या मैदानामध्ये 100 धाबा देखील बनताना पाहिल्यात. येस, आता पॅनल्टीच्या धाबा आम्ही नक्कीच या ओव्हर नंतर ऍड करणार आहोत. कारण की आमचं सुद्धा लक्ष होतं, कारण की नक्कीच आपण सन्मानाकडे जाणार होतो, परंतु त्या ठिकाणी नक्कीच वाघ सरांनी सांगितलं की नंतर आपण हा सन्मान करूयात. गुडलँड स्पॉट फटका फसला. जेलची संधी, यष्टीरक्षक पोहोचतायत. चांगली फिल्डिंग, चांगला कॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथनं अजून एक धक्का लागतोय टीम, तो म्हणजेच पिंपळी संघाला. फलंदाज बाद. इथनं विकेटचा सिलसिला सुद्धा सुरू आहे मैदानाच्या आत. गावदेवी पिंपळी संघाच्या मतीने 77 पाहतात. पहिला विकेट आल्यानंतर अगदी संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतो, परंतु इथनं विनायक गोरे आणि कंपनीला नक्कीच मित्रमंडळी पुन्हा चांगली इनिंग साकारावी लागेल. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. मैदानाच्या आत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ओव्हर पिच बॉल फटका पुन्हा बसलाय, परंतु लॉंगॉन क्षेत्रात खेळाडू नाहीये. बॉल चला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. 6 धाबा, षटकार. षटकार ठोकलाय. शंकनाद करण्याचा मित्रमंडळांनी बिगुल वाजवलाय मैदानाच्या आत. काशीनाथ यांनी त्यांच्या बॅटमधनं हा षटकार आला, परंतु तदनंतरचा हा चेंडू अगदी समोर होता. टप्पा पडल्यानंतर अगदी उचली देखील मिळाली आणि त्याच्या बरोबरीनं नक्कीच अतिरिक्त मित्रमंडळांना टर्न सुद्धा मिळालं. डॉट बॉल. हा चेंडू पॅड वरती. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही मैदानाच्या आत काशीनाथला फेकू शकत नाहीये. त्याचा उदाहरण म्हणून पाहिलात. हा चेंडू पॅड वरती फ्लिक केला ऑन साइडला. फटका दर्जेदार आहे. बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. रॉकेट शॉट, षटकार. या षटकात आतापर्यंत गोलंदाज आकाशनं जबरदस्त 14 धाबा या खर्च केल्यात.
मॅच इथनं या 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा ऑन होते. आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. येणारे 19 बॉल सामना जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची गरज आहे. गुडलँड स्पॉटचा चेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहे आणि शेवटच्या मोमेंटला जजमेंट चांगलं होतं, परंतु बाउंड्री लाईन वरती पाय आला आणि तदनंतर त्या ठिकाणी आमचे ऑल इंडियर आहेत त्यांचा इशारा आलाय की पाय मात्र बाउंड्री लाईन वरती आहे. सरळ या ठिकाणी षटकार घोषित केलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. आता ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत त्या आम्ही ऍड करतोय. 28 + 2 तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी आता 51 धावसंख्येची गरज. मॅच ऑन झाली आहे मैदानाच्या दोन्ही टीमसाठी. खरं तर काशीनाथ मैदानाच्या संघर्षाचा शंकणा सध्या सुरू ठेवलाय. त्याच्यामध्ये धमक आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कॅलिब्रिटी आहे. तो मॅच आपल्या बाजूने जिंकू शकतो. स्वतःवरती विश्वास आहे, स्वतःवरती आत्मविश्वास असणं भरपूर महत्वाचं असतं. कारण की आत्मविश्वासाच्या बळावरती जगातल्या अनेक साऱ्या लढाया ह्या जिंकल्या जातात. स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे. षटक क्रमांक 30 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज बबली. तिसरा गोलंदाज आपण पाहतात बॉलिंग ट्रॅक वर. राउंड द विकेट न गेम ऑन. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चाललाय गोळीचा वेगाडा, बाउंड्री लाईनच्या पार, लकीच्या पाठपतना देखना नेत्रदीप चौकार. चौकार आलाय मैदानाच्या आत. संघर्ष सध्या दोन्ही खेळाडू करतायत. काशीनाथ एका बाजूला अप्रतिम बॅटिंग करतो, परंतु दुसऱ्या बाजूला लकी सुद्धा चांगली साथ देतोय काशीनाथला. दोघांची पार्टनरशिप आता या मॅच मध्ये अतिशय महत्वाची आहे. 22 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. यॉकलाईनचा हा चेंडू, खरं तर बबलीचा हा चेंडू होता. अगदी बॉल बॅक टू ड्राईव्ह केला, परंतु डीप मध्ये हा चेंडू जातोय. 20 मध्ये डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. फिल्डर आकाश आले, चांगली फिल्डिंग आकाश कडनं. अगदी चेंडूवरती आले, वाकले, उचलला न फेकले. तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये आकाशने केल्यात. चांगली फिल्डिंग. या चेंडूवरती 1 धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 35 धावा. आता 16 चेंडू आणि 46 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. शॉट प्लेन ऑन साइडला पूल केलाय, फटका या ठिकाणी नक्कीच चांगला होता, परंतु मैदानाच्या आत ज्या आपण तारा पाहतायत त्या तारांना हा चेंडू लागलाय. नक्कीच या चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे. मैदानाच्या आत ज्या तुम्ही तारा पाहता त्यात जर तारांना बॉल लागत असेल, तुम्ही कॅच जर कॅली केला तर विकेट मिळू शकतो. जर का तारांना लागून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तो षटकारच असेल. जो चेंडूवरती अगदी तिथे ताराला स्पर्श झाल्यानंतर जो काय डिसिजन असेल तोच डिसिजन अंतिम असेल. या चेंडूवरती 1 धाव आली आहे. 36 धावा धाव फुलकावरती. ऑन साइडला पाठवलाय, फटका चांगला आहे. खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते टीम जे गावदेवी पिंपलोली संघाला. चौकार. सध्या तरी मैदानाच्या चांगला खेळ पिंपळी संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु या चेंडूवरती चांगली फिल्डिंग आणि 1 धाव आता मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 41. 41 धावा. अर्धा रस्ता पार केलाय, अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 13 चेंडू 40 धावा बनवायच्या आहेत. केल्याने होईल. मैदानाच्या प्रयत्न करावे लागतील
प्रयत्न करून तुम्ही चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधी चुकू नका. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर वेगळा कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे लेकिन परंतु नकार येतोय. अगदी ओव्हर थ्रो देखील झाला होता परंतु बॅकअप सुंदर आलंय. या चेंडूवरती एकच धावले. सामना आता क्लोज होत चाललाय. आता उर्वरित येणारे 2 षटक येणारे मी तर म्हणेन 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी जे गावदेवी पिंपळी संघाला अजूनही 12 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. यस पाण्याची मागणी होते तर चला आमच्या आयोजन कमिटी आपण लगेच मैदानाच्या आत पाणी पोहोचवायचं आहे. तत्पुरती आपण जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षात. ऐकूयात एक सुमधुर गोड संगीत. अतिशय अतिटटीचा हा सामना मैदानाच्या आत सध्या तरी नक्कीच आमच्या आयोजन कमिटी दोन्ही टीमला पाणी पाजते, परंतु मैदानाच्या आत येणारा वेळ येणारा काळ मात्र कोणत्या टीमला कोणता संघ पाणी पाजेल याचं उत्तर येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज. इथे आम्ही देखील पाणी पाजू शकतो. नक्कीच हे स्वप्न मात्र सध्या तरी पिंपळी संघ घेऊन उतरलाय मैदानाच्या आत. त्यांना माहिती आहे 81चा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी विस्फोटक बॅटिंग करणं महत्वाचं आहे आणि सध्या तरी चांगली बॅटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज दीपक. ज्या दीपकनं खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये नक्कीच खूप चांगली कामगिरी केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च करत असताना विनायक गुरुचा विकेट मिळवला होता. तोच दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आता 12 चेंडू 39ची गरज. जीवनात नशिबावरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही मैदानाच्या आत मेहनतीच्या जोरावरती जिंकू शकता आणि मैदानाच्या आत आता सातत्यानं अफाट मेहनत करावी लागेल. जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही मैदानाच्या आत पणाला लावावं लागेल. गुडलँड स्पॉट फटका फसलाय. लंगणला खेळाडू आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. एका टप्प्यावरती बॉलला उचल फेक करतील तत्पूर्वी या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे जे गावदेवी पिंपळी संघाकडनं. काशीनाथ आणि लकी सध्या तरी हे मॅचचे 2 मित्र म्हणे आता प्राइज विकेट आहेत. दोघांनाही शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे. दोघांना 100% एफर्ट देणं महत्वाचं आहे. 11 चेंडू 38ची गरज. रणवीर रिदम मध्ये थोडासा अडथळा या ठिकाणी निर्माण होतोय. खरं तर गोलंदाज दीपकच्या माध्यमातून यश अपयश अप अँड डाऊन चढाव उतार सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव आपण पाहतात या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. गुडलँड स्पॉट वाटर बॉल समोरून हा चेंडू उडवलाय. ऑन द टॉस केलाय. ज्या प्रकारे आपण टॉस करतो ना टॉस बॉक्स मध्ये त्या प्रकारे हा चेंडू समोरून उडवण्यात आलाय. अप्रतिम चेंडू. अगदी फलंदाज फक्त पाहत राहिले या चेंडूला आणि डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये खांडीचा पाडा संघ पक्कड निर्माण करू शकतो. आताचा हा बॉल लेगस्टिकच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय परंतु पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे. नक्कीच दोन्ही पंच एकमेकांचं समवेत या ठिकाणी पाहतायत थोडी चर्चा करतायत आणि तदनंतर इशारा आलाय पंचांचा की हा चेंडू नक्कीच खराब कोण केलाय वाईटचा आहे. यस पंच या ठिकाणी चेक करायचं आहे. नक्कीच आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे सर. टेक्नॉलॉजीचा वापर आपण करणार आहोत कारण की या ठिकाणी कोणत्याच टीमवरती अन्याय होणार नाहीये.
येस पंच रिव्ह्यू तुमचा आहे की बॉलिंग टीमचा आहे? बॉलिंग टीमचा आहे. तुमचा निर्णय काय असेल तो अंतिम असेल. आपण कोणत्याच टीमला रिव्ह्यू दिला नाहीये, फक्त भीमासाठी रिव्ह्यू असेल. येस पंचांचा इशारा वाईट झालाय, म्हणजेच एक धाव मिळेल या ठिकाणी टीम पिंपळी संघाला. येस पंचांना कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू घेण्यासाठी अनुमती आहे? शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन सेटला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतात बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि या ठिकाणी हा चेंडू देखील डॉट. त्याच दरम्यान कवी शेंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा वेलकम. मैत्री चषकामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर त्यांना आपण पुढच्या मॅचमध्ये पाहू शकता. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. नक्कीच चांगला खेळ बाबा. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. सातत्याने गुडलँड स्पॉट वरती गोलंदाजी, सातत्याने या ठिकाणी आपण पाहतात चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. आता गोलंदाजाला लय भेटली आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाज लय मध्ये येतात ना, तेव्हा चांगला फलंदाजांना तर नक्कीच घाम फोडतात मैदानाच्या आत. सध्या तरी लकीला मी तर म्हणेन थांबवण्याचं काम केलंय. आता 8 चेंडू 37 ची गरज. आताचा हा चेंडू आपण पाहतात खरं तर टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतलाय, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहतात फाईन लेगला चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग, अजून एक डॉट बॉल. या षटकामध्ये खरं तर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज दीपकने केलं. दीपकने का चौथा षटक घेतलाय याचं उत्तर मात्र तो दाखवतोय, कारण की टर्निंग पॉईंट षटक हे चौथं असतं. जेव्हा 5 षटकांची लढत असते ना, तेव्हा चेसिंग करत असताना चौथं षटकाला भरपूर महत्व दिलं जातं आणि तोच महत्वाचा षटक सध्या तरी मैदानाच्या आत दीपकनं हाताळलाय. अप्रतिम कामगिरी केली आहे. या ठिकाणी आपण पाहता या षटकात पूर्णपणे कमबॅक करण्याचं काम केलंय आणि सामना आता जवळ मित्रपणे पूर्णपणे झुकवलाय आपल्या बाजूला. आता शेवटचे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटचा हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत चेस होत नाहीये, जोपर्यंत शेवटचा चेंडू रिलीज होत नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. कारण की 6 चेंडू मध्ये 37 धावा होऊ शकतात. 6 मध्ये 38 होताना पाहिल्यात, 6 मध्ये 43 होताना मी पाहिल्यात. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू खरं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय तो म्हणजेच अक्षय आहेत. चांगला चेंडू या ठिकाणी अक्षयचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये अगदी लेग ब्रेक होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर काही वेळानंतर आतमध्ये आला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय अक्षयच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 5 बॉल 37. ऑन साइडला उडवलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलंय त्याला, पाठवलंय त्याला बाजूच्या प्लॉट मध्ये. 6 धावा. जर का हा षटकार पहिल्या चेंडूवरती आला असताना तर मॅच मध्ये मजा आली असती. 4 बॉल 31 धावसंख्येची गरज आहे. 81 चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 50 बनल्यात आणि 50 मध्ये अजून 6 धावा आता ऍड होतील. तर चला जे आमचे प्रेक्षक ज्या प्रेक्षकांना पडदा धरला हातामध्ये, पडदा सोडायचा आहे. यस थँक्यू सो मच, आपलं मनपूर्वक आभार. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावसंख्येची गरज. एखादा नो बॉल आला त्यावरती षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. सफल झाले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहतात टप्पा पडल्यानंतर पुन्हा आतमध्ये येणारा हा चेंडू. सातत्यानं लेग ब्रेकचा मारा मैदानाच्या आत गोलंदाज आकाश करतोय. अगदी डॉट बॉल आलाय आणि आता सामना जबल मित्र म्हणेन
खांडीचा पाडा संघ आपल्या बाजूनं नक्कीच हा सामना जिंकवतोय. नेक्स्ट मॅच खांडीचा पाडा हा नक्कीच जबल जबल आता विजय संघ घोषित नक्कीच होईल आणि जो विजय संघ आहे तो लिटिल स्टार धारोल संघाच्या विरोधामध्ये खेळेल. एक बॉल 24 धावा आहेत आणि या ठिकाणी फटका फसला. झेलची संधी आहे. झेल नक्कीच महत्वाचा आणि या ठिकाणी कॅच कंप्लीट केली. गोलंदाजाला या ठिकाणी विकेट मिळते. अभिनंदन. सामना जिंकलाय टीम कार्तिक 11 खांडीचा पाडा संघानं. हार्ड लक टीम जे गावदेवी पिंपळी संघ दोन्ही टीम आपण शेक हँड करायचा आहे व त्यानंतर मैदान सोडायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिल्या सत्रामध्ये धुवाधार बॅटिंग केली त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं अप्रतिम अशा धाबा आल्या. जबल जबल 12 चेंडूचा सामना करत असताना 38 धाबा त्यानं कुठल्या 4 षटकाराने 3 चौकाराच्या मदतीने धाबाफलक त्यानं उभारलं आणि खरं तर प्रदीप ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.